नमस्कार, राम राम मंडळी. कसे आहात आपण? आपण सगळे बरे आहात ना? चला, मी पण बरा आहे. खूप दिवसाच्या नंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या भेटीला आलोय. आज आहे मित्रांनो ब्लॉग काढण्याचा मुद्दा हा आहे की आज पोळा आहे आणि पोळ्यानिमित्त आज आपण आपल्या नाश्ता सेंटरला सुट्टी मारलेली आहे आणि आज मी घरीच आहे. आज आता काय शेतात मध्ये ग्रामदेवता जास्त आहेत त्यांना पूजतो. या ठिकाणी आपण नारळ वगैरे सोलून ठेवलेले आहेत बाहेर. आणि ही आपली पिऊ बघा. पिऊ हायकर पिऊ. तिला अजून बोलता येत नाही, मग काय बोलणार नाही ती. आणि तुमच्या वहिनीचं आता चालू आहे निवद वगैरे बनवण्याचं प्रक्रिया सध्या, त्याच्यामुळे आता आपण थांबलेलो आहे. मित्रांचे फोन येत आहेत की बाबा चल चल जाऊ आपण लवकर शेतामध्ये. त्याच्यामुळे आता त्यांना सांगितलं बाबा 10-15 मिनिटात येतो. आता एक 10-15 मिनिटात आपण निघणारच आहोत. आता हे बघ निवद बनवणं चालू आहे या ठिकाणी. बघा हे बघा, हे असं पुरण असतं, पुरणपोळीचं वगैरे निवद या ठिकाणी देवाला करत असतात. हा डबा आहे, या डब्यामध्ये आपण निवद नेणार आहे देवाला. सगळं दिवसभरामध्ये आज आपल्यासोबत काय काय घडतंय हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शूट करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तो इतकं गडबड केली ना आता पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. आवणार मित्रांनो. आतापर्यंत पोरावर फोन येऊन गेले ना. आता आपले दुसरे काही मित्र आहे ते आता काही त्यांच्या वस्तू राहिलेले विसरून त्यासाठी गावात गेलेले ते दुकानावरती. आता किती टाइम थांबावं लागतं काय माहिती. उशीर होईल म्हणून गाडी आणली, गाडीमध्ये सगळं आता निवद वगैरे आणले आता हेलीमध्ये. आणि काय राव, चला ठीक आहे, बघू आता पुढची अपडेट देतो. तर चला, सगळ्यांचं आवरलेलं आहे आणि हे बघा आपले सहकारी मित्र आहेत गावातले. आणि या ठिकाणी आपण आता सगळे जमून आता चाललेलो आहे शेताच्या दिशेनं. इकडे शेतात रस्ते आपल्या आणि ज्या काय घडामोडी आहे सगळ्या आपण तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत. राडा होणार आता, पोरं नाही ऐकणार का? आमच्या गावची JDP प्रायमरी स्कूल ही जुनी होती या ठिकाणी. आता ही सगळी इमारत दुर्दैवी अवस्था हिची सध्या, त्याच्यामुळे या ठिकाणी या शाळेमध्ये आता शाळा भरती. हे आमचे वाल्मिक शेठ, यात आमचे नवीन शेजारी. हो ना. कोणता चित्ताला आणला दादा मित्रांनो? हरियाली गावाकडचा विषय असा असतो. हे बघा याल चित्ते सुद्धा शेड आम्ही. असं काही वातावरण असतं गावाकडचं. आणि सगळे आता गँग चालली आता नारळ फोडायला पोळ्याच्या निमित्ताने शेतामध्ये. सगळ्यात पहिलं मसोबातच घ्यावा तिथं. नारळ फोडताना देवा का पाणी कसं आलं विहिरीला, नाचकुळा. आता हे बघा मित्रांनो, हा मसोबा आहे आणि या ठिकाणी आपण सगळ्यात पहिलं आता इथं नारळ फोडणार आहे. हा या बघा सिद्धू, हे आमचे माऊली मास्तर, रवी भाऊ, मयूर शेठ, हे गणेश आमचा साडू बर का, हे शंकर महाराज, हे परमेश्वर भाऊ राऊत कापसाचे व्यापारी आणि आमचे गणेश राऊत. आज पंबोला डाळिंबाचा विमा आला आणि अजून काय झालं, कांद्याचे पैसे आले, खर्च गिर्च होते आता आज. मग आता बिलकुल सगळ्या पोळ्या खाऊ घालतो मी लगेच. पोळ्या तर आहे जो बाहेर पाहिजे काहीतरी विषय. तर पार्टी घेऊच पंबो, काही विषय नाही. खूप मोठा मन आहे पंबोचा, काही विषय नाही. हा पुरा बाकडे का बनवणार आहे पंबो, भारतचा बाकडे घेणार आहे. हे बघा पाणी वाड्याचं कसंय 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 नाद करतो का?
भारी आहे. ही कोणती व्हरायटी? दुर्वा. आणि ही कोणती आता? ग्रीन गोल्ड. बरोबर. ग्रीन गोल्डची हाईट कमी राहते नाही का? हिची पान कशी हाईट झाली. छान आहे, पण मला छान आहे. 3-4 देवांना आपण नारळ फोडून झालेला आहे, निवेद दाखवून झालेला आहे आणि आपण आता फायनली या ठिकाणी पीर देवाचं देवस्थान आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळे घेण्यासाठी आलेलो होतो. साहेब दर्गा दर्शनासाठी आलेलो आहे आपण. मीर साहेब दर्गा या ठिकाणी. आणि वाले शंकर महाराज इनका शादी हुई तो अगले साल में बोकड़ा रखने वाले इधर. हे बघा आता महाराजचं लग्न झालं होऊ द्या म्हणून राहिले. बाबाला नवस केलेला आहे आणि बोकड्या या ठिकाणी महाराज दादा नाही रे देवाचे चॅनल नको करू फक्त. बर का, म्हणजे नवस त्या ठिकाणी बाबा सांगितलेलं आहे, कबूल केलेलं आहे की बाबा लग्न होऊ द्या या ठिकाणी. बर ठीक आहे. या ठिकाणी शंकर महाराजने आणि यांनी पीर बाबाला या ठिकाणी बोकड्या करणार असा नवस केलेला आहे आणि त्यांच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या खरं जर का झाल्या तर निश्चितपणे त्या या ठिकाणी बोकड्या करणार आहेत. काय झालं? आम्ही चाललेलो केदारनाथला. बम बम बोले फक्त तेव्हा आता शेतातले आमचे अवघड रस्ते, मोकर रस्ते मोकर. नसते एकदा असते का जरी बरी तिंतूर असे रस्ते. नाद करतो का या नारळ फोडायला आहे का नाही. हे बघा मित्रांनो, हा मारुती आहे आणि हा असं म्हटलं जातं की जुन्या पानखेड्याचा मारुती आहे. याच ठिकाणी जुनं पानखेड अस्तित्वात होतं. या ठिकाणी जुना एक वाडा होता, परंतु कालांतराने त्याला पाडण्यात आलेलं आहे आणि त्याला जमीनदोस्त केलेलं आहे. परंतु हे जे मारुतीचं स्थान आहे या ठिकाणी दरवर्षी आमचे पानखडाकरवासी पोळ्याच्या दिवशी दर्शनासाठी येत असतात. हे सहकारी बघा लगे गेले समोर. मग का भाऊ, हे आमचे विष्णू भाऊ आणि आमचे नारायण भाऊ. काय मग काय चालू आहे शेतामध्ये काम धंदे? हो का, माल वगैरे कसं काय? छान आहे ना. चला हा युट्यूबला टाकणार आहे मी ते. का भाई नेचर आहे बघा आपल्या इकडं गावाकडं. विषय गंभीर आहे. जवळपास 5-1 महिने असं वातावरण असतं पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याचे 1-2 महिने. का भाई नेचर आहे बघा आपल्या इकडं गावाकडं. विषय गंभीर आहे. जवळपास 5-1 महिने असं वातावरण असतं पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्याचे 1-2 महिने. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. खास करून सांगायचं तर जेवण जर केलं ना मित्रांनो इकडं आता हे जे आहे हे बघताय तुम्ही, याला रमण्या म्हणतात आमच्या इकडं. या रमण्याकडं ढोरं घेऊन यायचो लहानपणी. हे असे झऱ्याचं पाणी प्यायचो नॅचरल आणि खूप मजा यायची. पण आता काय कालांतरानं जनावर पण कमी झाले आणि या ठिकाणी आता ढोरं पण जास्त कोणाकडे राहिलेली नाहीये. ही लाईफ खूप मिस करतोय. लहानपणी खूप आपल्याकडे म्हशी होत्या, त्या ठिकाणी गाई होत्या, परंतु आता काय गेले ते दिवस आणि फक्त राहिले त्या केवळ आठवणी. असंच एखाद्या वेळेस कामानिमित्त आल्याच्या नंतर त्या आठवणींना उजाळा या ठिकाणी मिळत असतो. खूप फिरलेलो मित्रांनो लहानपणी या ठिकाणी. सहकारी असायचे आमचे, सोबत मित्र असायचे,
सोबत डाबा खायचो, खूप दिवस भारी होते ते. पण काय आता कामाच्या ह्याच्यामध्ये आणि शहरामध्ये स्थलांतरित झाल्यामुळं हे जे दिवस आहे ते आता कुठंतरी विसरून चाललेलो आहे दिवसेंदिवस. बघा हे म्हणजे तळ आहे या ठिकाणी. ही आता रामनाईच्या आमच्या आईन सेंटर मध्ये या ठिकाणी हे तळ आहे. खूप पाणी असते आणि इतकं धोकेदायक तळ आहे म्हणजे जर तुम्ही आतमध्ये गेले तळ्यामध्ये तर पोटा इतकं जाणार नंतर गोड इतकं जाणार नंतर डायरेक्ट बरंच बसतं पाण्यामध्ये जाणार, इतकं भयानक काम आहे. जो पक्का पाहुणार आहे त्यांनाच या तळ्यामध्ये जावं असं या ठिकाणी अलिखित नियमच आहे, कारण की खूप धोकेदायक तळ आहे. हो मग तुमची गाडी गेली ना एकदा तळ्यात, आहे कोणती युनिकॉर्न ना डायरेक्ट बुडवली ती. म्हणून एकदा आणली ती गाडी धुवायला तळ्यामध्ये युनिकॉर्न द्यायची, डायरेक्ट आतमध्ये परसभर गाडी गेली ती पाण्यामध्ये. मग साडू कस करायला एक्सपिरियन्स आजचा? माल वातावरण बढिया हो इकडचं. कसं आहे मित्रांनो पाणी, नितळ पाणी एकदम. बघा घरे लहान आहे, सिद्धू टाकू नका पाण्यामध्ये. सिद्धूला धरू का त्याला, धरू का त्याला, धरू. सगळ्यात शेवटच्या स्पॉट वरती म्हणजे शेवटचे देव जो रामनाथला म्हणजे आहे आमच्या. कदाचित ब्लॉगचा आता शेवटचा एंड पण या ठिकाणीच आहे. शेवट आता इथं अखेर म्हणजे बाबाचं दर्शन घेतलेलं आहे, नारळ फोडलेलं आहे. तुम्ही बघू शकता निवद वगैरे दाखवलेलं आहे म्हणजे बाबाला. हे मित्रांनो आमच्या रामनाथला या ठिकाणी देवस्थान आहे. आणि हे जे लिंब आहे, हे जे लिंब आहे, हे जे वाटत आहे, याची इतकी आठवणी आहे. या ठिकाणी सगळे आम्ही आज पहिले ढोरं घेऊन, ढोरं एकदा सोडून दिलं इकडं का ढोरं लांब लांब पर्यंत जायचं चरायला आणि मनानच वापस यायचं या पाण्यामुळं पाणी प्यायला. म्हणजे एकदम या ठिकाणी मस्त झोपून राहतो या वाटेवर आम्ही. एकदम खूप आठवणी राव. काय म्हणजे त्या जुन्या त्या टायमाला जर का मोबाईल असते ना तर खरंच लय माझं युट्यूब चॅनल तर तेव्हाच मॉनिटाईज बी झाला असतं ना. आतापर्यंत खूप मोठं झालं असतं चॅनल. पण त्यावेळेस 2G चा जमाना होता आणि इंटरनेट काही चालत नव्हतं. आता खूप साऱ्या सुविधा झालेल्या आहे. सिद्धू खूप इंटरेस्टेड असतो नेहमी ब्लॉग मध्ये आणि नक्कीच मोठा क्रिएटर बनतो. त्याला पण चांगली आवड. डांबरी से मुंबई को जाने का, मुंबई को जाने का, ये भाकरी चपात्या सगळे दारंगे पाटला सोबत जाणार आहे मुंबईला. अशी आमचं एक ठराव झालेलं आहे छोटे गाणी या ठिकाणी या बैठकीमध्ये आमच्या. चलो मुंबई, चलो मुंबई. जारंगे पाटलांच्या सोबत सगळी टीम आपली जाणार आहे. भले रेल्वेने जाऊ पण जाऊ, 100% जाऊ असं नियोजन आता या ठिकाणी चालू आहे आपलं, आहे का नाही? तर भाई चला आता हा व्हिडिओ या ठिकाणी समाप्त करू आपण. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नेमकं कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा मला. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईबचं बटन आहे का ते त्याला तोडा फोडा काही करा पण त्याला लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र.